मुख्यमंत्री फडणवीस हे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत। दिल्लीमध्ये भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आहे। सीईसी बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस हजेरी लावणार आहेत। मोदी आणि जेपी नड्डांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे। बिहारमधील जागा वाटप आणि उमेदवार यादी संदर्भात शिक्कामोर्तब होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। आणखी तपशील घेऊयात। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। शिवाजी, आजच्या बैठकीत नेमकं काय वैशिष्ट्य असेल? मुख्यमंत्री सुद्धा त्यासाठी उपस्थित असणार आहेत। विशेषतः बिहारसाठीच्या यादीकडे लक्ष असेल असं म्हणायला हरकत नाही। अगदीच आज या संदर्भामध्ये दिल्लीमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे, कारण काल बिहारची कोर कमिटी बिहार संदर्भात भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडली। भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या घरी साधारण 8 तास ही बैठक सुरू होती आणि या सगळ्या संदर्भामध्ये झालेल्या बैठकीनंतर आज सीईसीची म्हणजे भाजपची ही केंद्रीय निवडणूक समितीची सर्वोच्च समिती आहे आणि या समितीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आहे। त्यामुळे ही बैठक आज राजधानी दिल्लीमध्ये साधारण 6:30 वाजता होण्याची शक्यता वर्तवली जाते। या संदर्भात अधिकृत माहिती देखील देण्यात आलेली आहे आणि त्यानुसार त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत अशी माहिती आहे। कारण प्रत्येक वेळी जेव्हा ही बैठक होते त्या बैठकीसाठी सर्व राज्यांचे जेव्हा निवडणुका असतात त्या प्रत्येक राज्याच्या किंवा लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची घोषणा होण्यापूर्वी ही निवड समिती असते। त्या निवड समितीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्यामुळे ते देखील येतात। आज या सगळ्या संदर्भामध्ये काल साधक बाधक चर्चा या अगोदरच करण्यात आलेली आहे भाजपच्या कोर कमिटीमध्ये आणि आज याच्यावरती फायनल मोहर जी आहे ती उमेदवारांच्या लिस्टवरती या बैठकीमध्ये लावण्यात येईल आणि या सगळ्या संदर्भामध्ये ही बैठक संपल्यानंतर किंवा त्यानंतर काही दुसऱ्या दिवशी उमेदवारांची पहिली लिस्ट जी आहे यादी जी आहे ती जाहीर केली जाऊ शकते। साधारणपणे 100 जागांपर्यंत भाजप या ठिकाणी निवडणूक लढवू शकते। जी, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी शिवाजी।